आयुष्याच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की सोन्यासारख्या देहाला कशा प्रकारे कुष्ठ लागतं आणि ते देह नश्वर देह असतं, नष्ट होऊन जातं. आणि एका दृष्टांतामध्ये म्हणजे परीसाच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं, एक कमी किमतीचा जो धातू आहे त्याला सोनं म्हणजे परीस लागतं आणि त्याच्यामध्ये जे सुवर्णत्व जे आहे तो सुवर्णत्व त्याच्यामध्ये येतं. एकीकडे सोन्यासारख्या देहाचं असं होणं आणि एकीकडे लोखंडासारख्या धातूचं सोनं होणं, म्हणजे या दोन गोष्टी आहेत. आपलं देह आहे ते आपल्या देहाचं काही पण होऊ शकतं कधी पण. आजकाल आपण बघतो कुणाच्या बद्दल पण आपण आपल्याला काही पण ऐकायला मिळतं की अमके त्यांना अमका आजार झाला, त्यांना अमकं हे झालं, ते संपले वगैरे वगैरे. म्हणजे आपलं जे देह आहे ज्याला आपण सोनं समजून बसलेलो आहे त्या सोन्याचं कधीही काहीही होऊ शकतं. आपण आपल्याकडे असलेल्या अलंकारांची जेवढी काळजी घेतो तेवढी आपण आपल्या देहाची, आपल्या मनाची घेत नाही. आणि म्हणून पुढे काय केलेलं आहे की परीसाचा दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणजे एखाद्या जाणत्या ज्ञात विरक्ताच्या संगतीमध्ये एखादं आपलं लोखंडरूपी आयुष्य जर का आलेलं असेल तर त्या लोखंडरूपी आयुष्याचं कशा प्रकारे सोनं होऊ शकतं हे त्या कालच्या दृष्टांतात आपण बघितलं. यामध्ये आपल्याला भटोबासांचं उदाहरण महत्वाचं आहे. आधीचं त्यांचं जे आयुष्य होतं आणि नंतरचं त्यांचं जे काही पूर्ण समर्पण आहे या दोन्हीमध्ये तुम्हाला फरक बघायला मिळेल. त्यानंतर माहीम भट्ट आहेत. माहीम भट्ट यांच्याकडे विद्वत्ता आहे, सगळं काय आहे, परंतु तरीही त्यांचं आयुष्य कसं आहे, लोखंडरूपी आयुष्य आहे. आणि परीस स्पर्श झाला म्हणजे ज्या वेळेस स्वामींच्या कृपादृष्टीचा स्पर्श झालेला आहे, म्हणजे परेश स्पर्श म्हणू आपण त्याला, परमेश्वराचा स्पर्श झाला आणि स्पर्श होता क्षणी त्याच ठिकाणी त्यांना त्यांच्यामध्ये बदल होऊन गेलेला आहे, कुठलंही वाक्य, शब्द, अक्षर न बोलता. हा फरक आहे. आणि म्हणून सत्संग ज्याला म्हटलं जातो, संतांचा संग किंवा चांगल्या वस्तूचा, व्यक्तीचा संग, याच्यामुळे आपल्या जीवनाचं कशा प्रकारे सोनं होऊ शकतं हे आपल्याला दृष्टांताद्वारे कळतं. एरवी आपल्याला अशा काही जे काही सत्संग असेल, निरूपण असेल, यामध्ये सहभाग घेण्याविषयी आपली थोडी उदासीनता दिसून येते. परंतु परीसाच्या दृष्टांतातून आपल्याला हे कळतं की एका क्षणासाठी जरी स्पर्श झाला त्या परीसाचा त्या लोखंडाला तर काय होऊ शकतं त्या दृष्टांतातून आपल्याला कळलं. आपण फुलंब्रीचं स्थान केलेलं असेल तर फुलंब्रीच्या स्थानाच्या त्या संदर्भातली जी लीळा आहे ती लीळा म्हणजे त्या ठिकाणी स्वामींनी कथा सांगितली. त्या ठिकाणी एक देऊळ होतं आणि स्वामींनी भक्तजनांना विचारलं की तुम्हाला माहिती आहे का इथलं हे देऊळ कशा प्रकारे तयार झालं, कुठल्या द्रव्यातनं तयार झालं, याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? बाकीचे म्हणाले नाही माहिती. स्वामींनीच ते सांगावं. आणि स्वामी मग त्या देवळाची कथा सांगतात की या ठिकाणी एका घरी कुणीतरी व्यक्ती आले आणि त्या व्यक्तीने काय केलं, त्याच्याकडे ते पाण्याची पिशवी होती, ती पाण्याची पिशवी कुठून तरी त्यांनी ती भरून आणलेली होती आणि त्यांनी या घरी आल्यानंतर काही त्यांनी विश्रांती घेतली, भोजन वगैरे केलं आणि आल्या आल्या त्यांनी त्या एका खुंटीला ती पिशवी टांगलेली होती, त्याच्यामध्ये ते पाणी होतं. आता ते पाणी गळत होतं. कापडाची पिशवी असते की ते पाणी गळतं आणि म्हणून त्या घरच्या बाईंनी काय केलेलं, त्याच्याखाली ताट ठेवून दिलेलं होतं. आणि मग जाताना काय केलं, त्या माणसाने भोजन वगैरे केलं आणि ते महात्मे जे आहेत ते आपली पाण्याची पिशवी घेऊन निघून गेले. ते नंतर जेव्हा पती आला
पती आल्यानंतर त्याला भोजन वाढलं. आता बघा या दृष्टांतात उलट आहे बरं का या लिळेमध्ये थोडं. कालच्या परिसाच्या दृष्टांतामध्ये त्या स्त्रीला बरोबर कळलं होतं की सोनं आहे म्हणून, पुरुषाला कळलं नव्हतं. परंतु या लिळेमधला जो पुरुष आहे त्या पुरुषाला कळलेलं आहे. त्याला जेव्हा भोजन वाढलं, नेमकं त्याच ताटामध्ये वाढलं आणि ते ताट बघितल्यानंतर तो म्हणतो हे ताट कुठलं आहे, कोणी दिलं हे ताट, कुठून आणलं? ते म्हणे आपलंच ताट आहे, माझ्या माहेरचं आहे, लग्नात आलेलं. ते म्हणाले नाही नाही हे आपलं ताट नाहीये. म्हणे आपलंच ताट आहे. ते म्हणे हे सोन्याचं ताट आहे. आणि मग तिने निरखून बघितलं, म्हणजे अर्थातच ते ताट कसलं असावं, तांब्याचं असावं ताट. म्हणून ते लक्षात नाही आलं की हे सोन्याचं झालंय म्हणून. आणि मग ते बघितलं आणि मग ते म्हणे कुठे ठेवलेलं ताट? ते म्हणे अमक्या अमक्या ठिकाणी ठेवलेलं. तर खरं तर म्हणजे ती जी व्यक्ती होती ज्याने ते रस आणलेला होता, तो खरं तर ते पाणी नव्हतं, रस होता. आणि ती व्यक्ती गेली नव्हती, ती व्यक्ती तिथेच होती. मग ह्यांनी बघितलं कुठे ठेवलं होतं ताट, म्हणे ह्याच्या खाली. मग त्यांनी दुसरं भांडं ठेवलं, ते ती पिशवी तिथेच होती, तर ते पण सोन्याचं झालं. मग त्यांनी काय केलं, तो रस जो आहे तो ओतून घेतला भांड्यामध्ये आणि त्याच्यात पाणी भरून ठेवलं आणि ते अडकून ठेवलं. ज्यांनी तो रस आणलेला त्याला माहितीच नाही की आपण हे सोनं तयार होणारा तो रस घेऊन आलेलो होतो म्हणून. तर अशा प्रकारे त्या माणसाने काय केलेलं आहे की म्हणजे तो आता जो रस होता तो सिद्ध रस होता. म्हणजे त्या एक थेंब जरी त्या पाण्याच्या भांड्यात, कुठल्याही भांड्याला तो स्पर्श झाला तर काय होणार, त्याचं सोनं होणार. ह्याचा दृष्टांत आमच्या स्वामींनी सांगून ठेवलेला आहे शब्दवेदी या रसाचा. आपण चाललो एक एक टप्प्याने पुढे पुढे. शब्दवेदी या रसाच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलेला आहे आधी दृष्टांत की रसाते स्पर्शुनी शब्द ही आणि मागुते तेथची विलिया जाय. कवणी एक जे महात्मे आहेत त्यांच्या आधारी ते रस्त्याने चाललेले आहेत. त्यांच्या परवटलीमध्ये काय आहे, सिद्ध रस आहे. आणि काय होतं की रात्री तोवे तांबे घडत असती. म्हणजे ज्या ठिकाणी कुठे भांड्यांचं काम चालू आहे, तांब्याची वगैरे पितळेची भांडी तयार होत आहेत, ते ठोकून ठाकून तयार केल्या जात आहेत, तर तिकडून तो आवाज येतो आणि तो आवाज त्या रसाला स्पर्श करून परत त्या भांड्यांमध्ये तो विलीन होतो तो आवाज. आणि ज्या ज्या भांड्यांना परत तो रसाला स्पर्श करून गेलेला आवाज जो ज्या भांड्याला लागतो त्या भांड्याचं सोनं होतं. ह्याला म्हणतात शब्दवेदी रस. जर का हा जो शब्द आहे, हा शब्द कसला आहे का सिद्ध रसाचा आहे. त्या आवाजाला, त्या ध्वनीला जर का एवढं महत्व आहे, तर ब्रह्मविद्येचा जो ध्वनी आहे, ब्रह्मविद्या बोलल्याचा जो काही शब्द आहे, वाक्य आहे, जो आवाज आहे, तो जर का आपल्या कानावर आदळून, कानाच्या पडद्याला आदळून तो जर का अंतःकरणात गेला तर काय होईल, अंतःकरणाचं सोनं होईल की नाही, मन शांत होतं की नाही. मंदिरात गेल्यानंतर 2 शब्द ऐकल्यानंतर असं का होतं, तुम्ही कधी विचार नाही केला? तुम्हाला असं वाटतं नाही मंदिर आहे ना ते, परंतु या विषयाचं चिंतन केलं पाहिजे की असं कसं काय होतं. आपण एवढ्या गोष्टी ऐकतो, एवढं सगळं काय ऐकतो, पण मन शांत होत नाही. परंतु जर का असं काही ब्रह्मविद्या शास्त्राचं असेल, वचनाचं असेल, दृष्टांताचं असेल, लीळेचं असेल, श्रीमुखीचे जे काही शब्द आहेत ते जर का आमच्या कानावर पडले तर आमच्यामध्ये बदल कसा काय होतो, आमचे मनामध्ये जे कलुषितपणा असतो तो कसा काही पवित्र होऊन जातो, अशुद्धत्व शुद्ध कसं काय होतं, याचा विचार आपण कधी करत नाही. आपल्याला फक्त विचार करतो की स्वच्छ होत आहे, बस याचाच विचार करतो आपण. परंतु याचं संशोधन केलं पाहिजे की असं का होतं, तुम्ही त्यामध्ये काय आहे काय नाही आहे याचा विचार कधी करत नाही. आणि म्हणून विचार केला पाहिजे तर मग आपल्याला त्यातलं मूळ स्वरूपामध्ये काय आहे नेमकं हे लक्षात येईल. आणि जर का ते लक्षात आलं तर ते जास्त आपण त्याचा उपयोग आपल्याला स्वतःला शुद्ध करण्याअर्थी आपण ते करणार आहोत. आणि म्हणून हे दृष्टांत आणि त्या संदर्भातली लीळा आपण या ठिकाणी बघितली. आजचा दृष्टांत खूप सुंदर आहे. याआधी 54 दृष्टांत जे आहेत ते आपली झालेली आहेत.
आजचा 55 क्रमांकाचा दृष्टांत आपण बघणार आहोत. एक दृष्टीची वाया गेला म्हणती परी परमेश्वरे धरिलिया वाया न वसिजे जैसा वानरियेचा. वानरी म्हणजे माकडीन. खरं तर माकड आणि वानर याच्यामध्ये फरक आहे, परंतु आपण इथे वानरीचा म्हणजे माकडिनीचा दृष्टांत या ठिकाणी स्वामींनी दिलेला आहे. एरवी तर कोणालाही हिनवण्यासाठी, कुणाची टिंगल करण्यासाठी आपण त्याला बोलतो कसा माकडासारखा दिसतोय असं बोलतो आपण. परंतु परमेश्वर जे आहेत, परमेश्वर कुणालाही हिनवत नाहीत. तर त्या माध्यमातून परमेश्वर काय करतात, आता जसं आपण डोमेग्रामची लीळा जर का बघितली, ज्या व्यक्तीला सगळे हिनवत असतात, काय म्हणत असतात त्याला, सगळे पंचरांडा असं म्हणत असतात, त्यांना परमेश्वर काय म्हणतात, पंचगंगा. या पंचगंगा हो. म्हणजे परमेश्वर कधी कुणाला हिनवत नाहीत, एकदम बारीक सारीक गोष्टीचं लक्ष ठेवतात. ससा येतो तर स्वामी त्यांना काय म्हणतात, या महात्मे हो, जा महात्मे हो, असं. मग आपण एखाद्या प्राण्याचा उपयोग एखाद्याला हिनवण्यासाठी करतो, परंतु परमेश्वर काय करतात, त्या प्राण्यामध्ये जी वैशिष्ट्यता आहे, त्या प्राण्याची जी काय खासियत आहे, वेगळीकता आहे, ती दाखवतात त्याच्यामध्ये, जी माझ्या मते मनुष्याच्या ठिकाणी ती नाहीये. म्हणजे वानरीच्या ठिकाणी सुद्धा आहे आणि वानरीच्या पिल्लाच्या ठिकाणी सुद्धा आहे, परंतु मनुष्याच्या ठिकाणी जर का बघितलं तर फक्त त्या मनुष्याचं जे काही बालक आहे त्याच्याकडे ती खासियत दिसत नाही, परंतु मनुष्याकडे आहे. या संदर्भात आपण बघूया पुढे. लीळा आहे सारंग पंडितांची, उत्तरार्ध 372 क्रमांकाची लीळा आहे ही. देत श्रीकरावलंबनी सारंग पंडिता अनुसरण उद्धरण कथन. म्हणजे सारंग पंडितांना आमच्या स्वामींनी श्रीकर दिलेला आहे आणि तो देत असतानाच तिथे जे काही आश्चर्याची घटना घडली त्यावर आमच्या स्वामींनी अनुसरणाबद्दल सारंग पंडितांना सांगितले आणि हा दृष्टांत सुद्धा त्यावरच आधारित आहे. गोसावी नगरामध्ये बीजे केले होते, मग मागुते ढोरेश्वरा बीजे करिता ती सरीसे सारंग पंडित असती. स्वामी पैठणला आहेत, सारंग पंडित स्वामींच्या सोबत आहेत. गोसावी ओतू पातले म्हणजे स्वामी त्या ओढ्याजवळ आलेले आहेत आणि तो ओढा भरलेला होता. गोसावी अवलिळा पैलाडी बीजे केले. स्वामी सहजच या काठाहून त्या काठाला स्वामी सहज गेले. परमेश्वर आहेत ते. सारंग पंडिता न येवे, परंतु सारंग पंडितांना काही पलीकडे उडी मारता येईना. असं बसा, इकडे तोंड करा. सारंग पंडितांना इकडे म्हणजे पलीकडे जाता येईना. कुठे जाता येईना? पलीकडे म्हणण्यापेक्षा स्वामी ज्या कडेला आहेत, ज्या थडीला स्वामी उभे आहेत त्या थडीला काय सारंग पंडितांना जाता येईना. म्हणजे परमेश्वर ज्या कडेला आहेत, ज्या थडीला आहेत त्या थडीला जाणं खूप कठीण आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये ती योग्यता तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या कडेला जाणं कठीण आहे. सारंग पंडित स्थूळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पलीकडे जाणं शक्य नाहीये. आणि म्हणून बोलू नका कोणी. आणि म्हणून त्या ठिकाणी सारंग पंडित अडलेले आहेत, अलीकडेच उभे आहेत. आणि मग म्हणितले जी जी मज नाही येवे, ते म्हणतात देवा मला काय पलीकडे येता येणार नाही, असं म्हणून ते आपली योग्यता सिद्ध करतात. म्हणजे आपण पण असंच बोलतो ना, मला काय येता येणार नाही, अहो चला इकडे अमक्या अमक्या ठिकाणी असा असा विधी आहे उपस्थित, मला काही येता येणार नाही. म्हणजे आपण लगेच आपली अयोग्यता जी आहे ती अयोग्यता आपण सिद्ध करत असतो. श्रीकरीची नखे. आणि मग स्वामींनी काय केलेलं आहे की स्वामींनी त्यांना श्रीकर दिलेला आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं अयोग्यता सिद्ध करता, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही माघार सिद्ध करत असता, त्यावेळी परमेश्वर काय करतात, तुम्हाला स्वतःकडे घेण्यासाठी
एक हात देत असतात, श्रीकर देत असतात, एक संधी देत असतात आणि त्या संधीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. जर का आपण त्या संधीचा उपयोग केला नाही तर तो श्रीकर परत आपल्याला कधी भेटेल की नाही भेटेल काही सांगता येत नाही. निळभट्ट भांडारेकरांनी त्या संधीचा उपयोग करून घेतला. स्वामींना त्यांनी विचारलं की परत जेव्हा केव्हा मृत्यू येईल तेव्हा मला ही जाणू आणि हे श्रीमुख बघत बघत, जाणूवर डोकं आहे माझा आणि आपलं श्रीमुख बघत बघत मला परत मृत्यू येईल अशी काही पुढे योग आहे का? स्वामी म्हणाले ते आम्हाला माहिती नाही. का? सर्वज्ञ म्हणतो ना आपण स्वामींना. स्वामींना माहिती नाही कसं काय? स्वामींना माहिती आहे. स्वामी म्हणतात की बाबा आम्ही ते सांगू शकत नाही, याचाच अर्थ असा योग येणार नाहीये पुन्हा. जर का तो येणार असेल योग तर मग नक्कीच स्वामींनी हो म्हटलं असतं, परंतु तो योग येणारच नाहीये. कारण की एकदा जर का जीव प्रपंचामध्ये गेला, एकदा जर का जीव जिवंत झाला प्रपंचार्थी, तर असं सांगता येत नाही की तो योग्य दिशेलाच जाईल. आमच्या टीकेमध्ये उदाहरण सांगितले, लहान बाळकाने जर का शाळीग्राम हातामध्ये घेतला तर तो काय करेल ते सांगता येत नाही. तो फेकून देईल का ठेवेल का तो त्याला हे करेल काही सांगता येत नाही. त्याचं काही नुकसान करेल की कोणाला फेकून मारेल तो काही सांगता येत नाही. तसं एकदा जर का जीव हा प्रपंचाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर हा तेथे देवदेवच करेल का स्मरण करेल का बडबड करेल, अन्य वार्ता करेल, हे परमेश्वर स्वतः सांगू शकत नाही. कारण की पोर जीव म्हणजे अपगंड स्वतंत्र जीव असं म्हटलेलं आहे. जीव स्वतंत्र आहे, दोष करण्यार्थी गुण करण्यार्थी. आपण पहिल्या दिवशीच बघितलं की जीव सर्वाधिकारी सांगितलेला आहे, गुणार्थी दोषार्थी, आणि म्हणून तो काही पण करू शकतो. तर या ठिकाणी परमेश्वर त्या जीवाविषयी कुठल्याही प्रकारे विश्वास दाखवत नाही. एका लीळेमध्ये चांगदेव भट जेव्हा घरी निघालेले आहेत तेव्हा स्वामी त्यांना 2 पावलं पुढे सोडविण्यासाठी आलेले आहेत लांबपर्यंत, आणि स्वामी त्यांच्या खांद्यावर हात टाकून म्हणतात की आता तुम्ही चालला आहात घरी तर तुम्हाला आमची आठवण येईल का? का विचारतात? जे चांगदेव भट स्वामींसोबत रिद्धपूरला येण्यासाठी पूर्ण आयोजन करतात, बाईसांना सांगतात, स्वामी नाही म्हणतात तरी परत बाईसांना विनंती करतात ते, आणि मग त्यांना सुट्टी मिळते. म्हणजे एवढं स्वामींचा त्यांना लळा असतो, एवढं असून सुद्धा स्वामी त्यांना का म्हणतात, का विचारतात की तुम्हाला आमची आठवण येईल का? कारण की ते कुठे चाललेत आता? घरी चाललेत, प्रपंचात चाललेले आहेत, एकदाच चाललेले आहेत. इतक्या दिवस राहून आपण तर प्रपंचातच राहतो, सत्संग संपला की रोज प्रपंचातच जातो. त्याच्यामुळे मला काही विशेषता नाही वाटत की कोणाला काही आठवत नसेल तर मला काही विशेषता वाटत नाही. कारण की इथून ऐकलं की परत आपण प्रपंचातच जातो आहोत, मग तिथे गेल्यानंतर प्रपंचच आठवणार, हे कशाला आठवेल आपल्याला? ज्याचं चिंतन कराल तेच आठवेल की नाही? जेची पोटी तेची तोंडी. जर का आज आपण विचारलं की काय झालं, कालच्या लीळा कुठल्या झाल्या, परवाच्या लीळा कुठल्या झाल्या, पटकन सांगता नाही येणार. परंतु आमका कुठला घोटाळा झाला आता लगेच आपण सांगूया, असंच झालं तसंच झालं, तो कुठे आहे काय आहे, आम्ही बातम्या बघतो सगळं. विशेषतः आहे ना, बातम्या एकदाच बघितलं तरी लक्षात राहतात, सिनेमा एकदा बघितला तरी लक्षात राहतो, पण प्रवचन दृष्टांत किती वेळा जरी ऐकलं तरी ते लक्षातच राहत नाही. कारण की परीस आपल्याला भेटलेला आहे, परंतु आपण लोखंड नाही आहोत. आपण धातू कुठले आहोत? चायना धातू आहोत आपण. कमीत कमी लोखंड तरी पाहिजे तर त्या परिसामुळे आपलं सोनं होईल, परंतु आपलं काही सोनं व्हायला तयार नाही. सोन्याचं खूप पाणी आपल्याला दिलं जातं, तेवढ्या वेळ आपण एका सत्संगामध्ये सोन्याचं पाणी आपल्याला लागतं. थोड्या वेळाने काही वेळाने कालांतराने ते काय होतं, ते पॉलिश उतरून जातं सगळं आणि परत आपण जायचे ते व्हायचे. हे का होतं असं? कारण की देवाने जी संधी दिलेली आहे ना, त्या संधीचा आपण उपयोग करून घेत नाही. चांगदेव भटांना स्वामी विचारतात तुम्हाला आमची आठवण येईल का? ते म्हणतात का नाही येणार, येणार. परंतु ते त्यांचं बोलणं होतं, आत्ताचं बोलणं आहे. आता जर का मी तुम्हाला विचारलं की आत्ता कुठला दृष्टांत चालू आहे, तुम्ही लगेच सांगाल, पण 8व्या दिवशी जर का 9व्या दिवशी तुम्हाला विचारलं तर तुम्ही नाही सांगू शकत. समाप्तीच्या दिवशी तुम्हाला विचारलं की अमक्या तारखेला कुठला दृष्टांत झालेला, नाही सांगता येणार तुम्हाला. कारण की विसरता आहे ती प्रपंचामध्ये.
एरवी आपली बुद्धी चांगली आहे, भांडण जर का झालं तर आपल्याला कितीतरी वर्ष पहिलेच ते काय काय बोलले होते, काय काय बोलले, हे केलं होतं त्यांनी, हे तर सगळं आठवतं. या बाबतीमध्ये आपली बुद्धी खूप चांगली आहे. परंतु देवाचं काय विचारलं की आपली बुद्धी, म्हणून स्वामींना ती काळजी आहे चांगल्या भटांबद्दल. स्वामी त्यांना म्हणतात, हे बघा 20-30 वेळा आमचे आठवी दे. देवाची आठवण किती वेळा काढायची? 20-30 वेळ. नाही वेळ भेटला तर 10-20 वेळ, नाही वेळ भेटला तर 7-5 वेळ, 2-4 वेळ, 1-2 वेळ तरी आम्हाला आठवाच. शेवटी स्वामींनी काय सांगितलं? 1-2 वेळ या ते 8 विजे, पर वंद दिवस जाऊ नये दिजे. 1-2-3 म्हणजे किती? 3 वेळा देवाचं नाव घ्यायचं, 3 मणी ओढायचे, असं 3 प्रहर. म्हणजे सकाळी 3 तास स्मरण केलं की दिवसभर मग काय 21 तास देवाला काही आठवायचं काम नाही. असं 1-1 तास, सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास. मी त्याची व्याख्या थोडी वेगळी केली माझ्या बुद्धीने. 1-2 वेळ म्हणजे 3 वेळा देवाला आठवायचं, म्हणजे सकाळभर देवाला आठवायचं. त्याच्यानंतर दुपार होते आणि तेव्हा पण दुपारी देवाला आठवायचं, आणि मग काय होतं, संध्याकाळ रात्र होते तेव्हा देवाला आठवायचं. म्हणजे किती तास झाले? 24 तास झाले ना. 3 वेळ म्हणजे सकाळ, दुपार आणि 3 वेळा भोजन असतं की नाही आपलं, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. म्हणजे जेवायचं जर का 3 वेळेचं आयोजन आहे तर देवाचं 3 वेळेचं काय नाही आयोजन. 1-1 तास म्हणजे खूपच कमी झालं. आणि म्हणून आपल्याला काय केलं सांगितलं देवाने, कमीत कमी 3 तास तरी. 3 तास म्हणजे हे आपण आपल्या हिशोबाने घ्यायचं. जर का आपण 1-1 तासच घेतला तर बाकीचे तास देवाला आठवायचं नाही असा त्याचा अर्थ आहे. असं देव म्हणतात का? स्वामी सांगतात की निरंतर परमेश्वराचे आठवावे असं सांगणारे देव 3 तासच मला आठवा असं सांगू शकतात का? म्हणजे देव एकीकडे एक बोलतात आणि एकीकडे एक बोलतात असं त्याचा अर्थ आहे. इथे देवाला सांगायचं तेच आहे की निरंतर मला तुम्ही आठवा, देवाचं नाव घ्या. आणि ते चांगदेव भट जे आहेत ते वेगळे आहेत, ते वेगळ्या अधिकाराचे जीव आहेत. त्यांनी देवाला आठवलं, घरी जाऊन सुद्धा आठवलं त्यांनी देवाला. आणि या ठिकाणी देवाने त्यांना जी संधी दिली चांगदेव भटांना, त्या संधीचा त्यांनी उपयोग करून घेतला. या ठिकाणी सारंग पंडितांना सुद्धा स्वामींनी संधी दिलेली आहे. परंतु ते म्हणतात की माझं न येवे म्हणजे मी काही येऊ शकत नाही. मग स्वामींनी काय केलेलं आहे? श्रीकर दीधला म्हणजे हात पुढे केलेला आहे, श्रीकर पुढे केला. श्रीकरीची न केतयाचा हाती काही लागली काही न लगतीची. आणि श्रीकराचा जो काही नख आहेत, बोट आहे श्रीकराची, ती त्यांच्या हाताला, त्यांच्या बोटाला काही लागली काही नाही लागली. आणि श्रीकरू आसोडीला, आणि श्रीकर स्वामींनी काय केलेला आहे, असा दिलेला श्रीकर तो असा ओढून घेतला. आणि जसं एखादा लोहचुंबका एका लोखंडाच्या जवळ न्या आणि तिथे ठेवून असं त्याला ओढा, लोहचुंबकाला स्पर्श झालेला नाही लोखंडाला, परंतु तो जो काही संपर्क निर्माण होतो, लांबून सुद्धा आपण त्या लोखंडाला हलवू शकतो. आणि तो लोखंड तर काय होतं, लोहचुंबक ओढल्यानंतर तो लोखंड सुद्धा असं पुढे येतं. थोडंसं जेवढीची लोहचुंबकाची ताकद असेल तेवढं ते लोह पुढे येत असतं. या ठिकाणी स्वामींनी काय केलं, तो संपर्क तयार केलेला आहे. जे स्वामींनी श्रीकर दिला आणि त्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवली की त्यांनी सुद्धा हात पुढे केलेला आहे. म्हणजे तुमची सकारात्मकता खूप उपयुक्त आहे. जर का त्यांनी हात दिला नसता आणि स्वामींनी जरी हात असा केला असता, जरी पण श्रीकर असा केला असता, तरी ते इकडे येऊ शकले नसते, कारण त्यांची सकारात्मकता नव्हती. सारंग पंडित झाले, गणपत अपयोग झाले, त्याच्यानंतर दादोद झाले, यांना स्वामींनी खूप वेळा श्रीकर दिलेला आहे, अनुसरा अनुसरा अनुसरा. परंतु त्यांनी काय हात दिला नाही, स्वामींना प्रतिसाद दिला नाही. त्याच्यामुळे स्वामी काही करू शकले नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये. एरवी तर भटोबासांना स्वामी चंबरी दंड देत आहेत काय, शिक्षा पण करतात काय, का करतात त्यांना? कारण की ते सकारात्मकता आहेत. स्वामींनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीला ते तयारच आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते औषध देता येतं. एखाद्याला औषध तुम्ही दिले पण त्यांनी गिळलंच नाही तर तुम्ही काय करू शकता? काही करू शकत नाही. आम्हाला संवत्सरला मामाजी उदाहरण सांगायचे, एखादा
मुलाला तुम्ही सगळं उपलब्ध करून दिलं, स्पेशल रूम त्याला दिलेली आहे, त्याच्यात एसी लावलं, सगळं केलं, सगळी पुस्तकं आणून दिली, चांगला क्लास कॉलेज सगळं तुम्ही त्याला उपलब्ध करून दिले, चांगले शिक्षक पण दिले, पण त्या मुलाने जर का ठरवलं की मला अभ्यासच नाही करायचा, मग ते आई वडील काय करू शकतात का? काही करू शकत नाही. तसं जर का मी किती पण ठरवलं हे पाठ करा ते पाठ करा, पण जर का तुम्ही एकदा जर का नक्की केलेलं आहे की बाबा किती बोलले तरी आपण अजिबात पाठ करायचं नाही, हे जर का तुम्ही नक्की केलेलं असेल तर मी काहीही तुम्हाला तयार करू शकत नाही. असं जर का आपण परमेश्वराशी आपण उभे असू, तुम्ही किती सांगा आम्हाला, आम्ही अनुसरणाचा अजिबात विचार पण नाही करणार. असं जर का आपण नक्की केलेलं असेल, परमेश्वर काय करू शकतात आपल्याविषयी. म्हणून तिथे सांगितले एक अनुसरती एक ननुसरती, म्हणजे आम्ही ज्ञान देऊन उतराई होतो. परमेश्वर सांगतात आता ज्यांना अनुसरायचं ते अनुसरण घेतात, नाही घ्यायचं अनुसरण ते अनुसरण घेत नाहीत. परमेश्वर काही करू शकत नाही, फक्त परमेश्वर निरूपण करू शकतात, सांगू शकतात, योग प्राप्त करून देऊ शकतात, परंतु समोरच्याने ठरवलेलं आहे नाही, तर मग त्या नाहीला मग काही इलाज नाही. आणि या ठिकाणी सारंग पंडितांच्या बोटांना स्वामींच्या श्रीकराची काही नख बोट लागली नाही लागली. स्वामींनी श्रीकर आसुडीला आणि गरगरी एल थैडी आले आणि ते गरगरी एकदम एका क्षणामध्ये या कडेला आले, ज्या कडेला स्वामी होते. परमेश्वर ज्या कडेला आहे तो कड उत्तम आहे, त्या कडेला आपण असलं पाहिजे, त्या कडेला जाण्याची इच्छा आपली असली पाहिजे. महादेव भक्तांची अशी स्थिती होती. स्वामी पलीकडच्या कडेला होते, थडीला होते, नदीच्या पलीकडच्या गावात स्वामींचा मुक्काम होता, नदीच्या अलीकडच्या गावामध्ये महादेव भक्तांचा मुक्काम होता. स्वामींनी त्यांना तिकडेच थांबायला सांगितलेलं होतं, परंतु त्यांची इच्छा होती का तिकडे थांबायची? त्यांना असं वाटत होतं स्वामी ज्या कडेला आहेत त्या कडेला आपण गेलो पाहिजे, हाच आपला कड आहे. परमेश्वर त्या कडेला, आपण या कडेला, दोन्ही कड एकत्र झाले पाहिजेत. जो स्वामींचा कड आहे तो कड आपला झाला पाहिजे, आपला कड स्वामींचा कड नाही झाला पाहिजे. आपण देवाला म्हणतो देवा पहिले हे करा तुम्ही, नंतर मग आम्ही, पहिले आम्हाला नीट करा. जे दवाखान्यात ऍडमिट असतात ना लोक, ते म्हणतात देवा याच्यातनं जर का मी नीट झालो तर अनुसरेल. परत अंतर आहेच, अंतर नाही पाहिजे. देवा मी आता अनुसरलोच आहे, बस इथेच अनुसरण झालं माझं, मी बरा झाल्यानंतर अनुसरेल. म्हणजे बरा नाही झाला तर काय करणार? अनुसरणाची संधी मिळालेली आहे, म्हणजे इथे सुद्धा आपली सौदेबाजी चालते, इथे सुद्धा आपलं हिशोब चालतो. तुम्ही बरं केलं तर मी अनुसरण घेणार, नाही तर नाही घेणार. म्हणजे सर्वार्थाने देवालाच जास्त गरज आहे असं त्याच्यातनं दिसत असतं. म्हणून मी परत सांगेल की वानरीच्या दृष्टांतामध्ये जी विशेषता आहे ना, तो जर का दृष्टांत मनुष्याच्या ठिकाणी आपण लावून बघितला ना, तर ती विशेषता मनुष्याच्या बालकामध्ये नाहीये, जी वानरीच्या त्या बालकामध्ये आहे, पिल्लामध्ये आहे. आणि या ठिकाणी ते लगेच स्वामींच्या थडेला आलेले आहेत, कडेला आलेले आहेत, आणि त्यांना स्वतःला खूप मोठं आश्चर्य वाटलं. कसं काय, म्हणजे अजिबात हात नाही लागला, बोट नाही लागली, पटकन मी असं कसं काय इकडे गेलो? आणि ते म्हणतात हे काळीजी कसं काय आलो मी इकडे? गोसाव्यांच्या श्रीकरीची नखे माझा हाती, काही लागली काही न लगतीची. काही लागली काही नाही लागली, थोडासा स्पर्श झाला आणि आपसेयाची ऐलाडी आला, आणि पटकन मी ऐलाडी कसा काय आलो? विषय चालू आहे आपला की त्यांनी सकारात्मकता दाखवली, हात दिला, आणि म्हणून स्वामी त्यांना इकडे खेचून घेतलेला आहे. एका वेळेमध्ये आमच्या साधाईचा पलीकडच्या कडेला आहेत, स्वामी अलीकडच्या कडेला आहेत, त्यांना इकडे या कडेला म्हणजे स्वामींच्या कडेला येण्याची धडपड चालू आहे त्यांची. ही सकारात्मकता साधेमध्ये आहे, आणि म्हणून त्या काय करतात, त्या पाण्यामध्ये उतरतात परंतु बुडतात. म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा मार्ग जो असतो तो असं सुकर नाहीये, व्यवस्थित नाहीये, सहज सोपा नाहीये तो. काही ठिकाणी तुमची पडझड होणार आहे, काही तुम्हाला संकट येणार, काही ठिकाणी तुम्ही असं समजू नका की आता आपण देवाला चाललेलो आहोत, तीर्थाला चाललेलो आहोत, आचरणाला चाललेलो आहोत, म्हणजे आपण सुखासुखी जाणार आहोत, देव आपल्याला काही त्रास होऊ देणार नाही, असं आहे का? स्वामींनी आधीच सांगून ठेवलं, भिक्षा मागायला येत आहे का?
मग एक दिवस कधी कधी समजा असं पण होऊ शकतं की भिक्षा मिळणार नाही, आधीच तयारी करून ठेवा. आपल्याला सकाळचा चहा नाही भेटला तरी आपलं एकदम मनस्थिती बिघडून जाते, की चहाच पिला नाही मी. पाणी नाही मिळालं तरी पण आपलं काय होतं, त्या ठिकाणी आपली अस्वस्थता निर्माण झालेली असते. आणि जर का इथे स्वामी सांगतात की तुम्हाला काय होणार आहे, भोजनच मिळणार नाहीये एक दिवस. आपण म्हणू आम्हाला एक दिवस काय प्रॉब्लेम नाही, एक दिवस आम्ही उपाशी राहू शकतो. स्वामी म्हणतात मग दुसऱ्या दिवशी पण नाही मिळणार बरं का, विचार करून ठेवा. आम्ही म्हणालो की ठीक आहे, नंतर आमची थोडी तगमग होते, म्हणजे काय होईल काय नाही, दुसऱ्या दिवशी पण नाही मिळणार, मग कसं काय राहायचं. आम्हाला तर सवय नाही, मला लगेच पित्त वाढतं, लगेच आपले प्रॉब्लेम सुरू. परंतु देव काय सांगतात नेमकं, देव उपाशी ठेवणार नाहीयेत आपल्याला, भरपेट भेटणार आहे आपल्याला. परंतु देव तुमची तयारी बघतात की असं पण होऊ शकतं. असं समजायचं नाही की देवाला येत आहे म्हणून तुम्हाला सुखासुखी सगळं असेल. आपली मुळात आपली काय असते माहिती काय, तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवताय ना, मग आम्हाला इथून गाडी पाहिजे, मग तिथपर्यंत गाडी पाहिजे, आमची खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे, मुक्कामाची व्यवस्था पाहिजे. म्हणजे आपण असं बघतो की समोरच्याला गरज आहे ना, समोरचा बोलवतोय ना, मग त्याला पूर्ण तू आमची सेवा तूच करायची. आम्ही काही 1 रुपयाचा खर्च नाही करणार आणि इकडचं ग्लास तिकडे ठेवणार नाही. तसं देवाला गरज आहे ना, अनुसरा म्हणतात ना, मग तुम्हीच सगळं करायचं, आम्ही काय करणार नाही. आम्हाला दीक्षा पण आली पाहिजे, सगळं आलं पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात असे काही लाड चालणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, एक दिवस उपाशी राहावं लागेल, कधी दुसऱ्या दिवशी पण उपाशी राहावं लागेल. आणि तिसऱ्या दिवशी न मिळूची नाहीये, कदाचित तिसऱ्या दिवशी पण नाही मिळणार, किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला मिळवून देऊच. तुम्ही 2 दिवस जर का आम्हाला उपाशी राहून दाखवलं तर आम्ही तुम्हाला काय करू, तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला मिळवून देऊच, त्याबद्दल काळजी करू नका. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय आहे की देवानी ते सुद्धा दाखवलेलं आहे की परमेश्वर मार्ग म्हणावा तेवढा सोपा नाहीये, आणि तो सोपा समजू नये. तो जेवढा कष्टदायक असेल तेवढा आनंद मानावा आपण, तेवढा त्याचा तो आनंद आहे. जसं आई आहे, आई मुलाला आपल्या भाकरी करून देते. ती कशी देते, भाकरी बनवताना चिमट्याचा उपयोग करतात का, चिमट्याचा उपयोग करतात भाकरी बनवताना, नाही करत. भाकरी ही सगळी हातावरच, म्हणजे बनवण्यापासून तर शेकवण्यापर्यंत, नंतर त्या विस्तवाच्या तिथे जी ठेवल्या जाते भाकरी, तिथे सुद्धा हाताचाच उपयोग असतो. त्यावेळेस आईला चटके लागत नाहीत का. गरम गरम भाकरी जर का आपल्या ताटात वाढली ना, तर तो खाणारा माणूस कमीत कमी 30 सेकंड किंवा 1 मिनिट ती भाकरी खात नाही व्यवस्थित, म्हणजे तो तोडूच शकत नाही, गरम असते ती भाकरी. तर ती व्यक्ती हा विचार करत नाही का की जो व्यक्ती बनवणारा आहे त्याला चटके लागत नसतील का, त्यालाही चटके लागतात. म्हणजे परंतु त्या आईला चटके लागतात का, चटके लागतात. परंतु लागतात का चटके, जाणवतात का, जाणवतात चटके आईला, नाही. पटकन ती बनवते, तिला काही चटके लागत नाही. तिला स्वतःच्या मुलाला ती गरम भाकरी बनवण्यात आणि त्याला ती वाढण्यामध्ये तो आईला तो एक आनंद आहे. जेवढे कष्ट होतील तेवढा आनंद त्या आईला होतो त्या मुलासाठी. तसं आपल्याला काय झालं पाहिजे की आपल्या देवासाठी आपण जेवढे कष्ट आपल्याला पडतील तेवढे कष्ट घेण्यात आपली तयारी तर असलीच पाहिजे, पण तेवढा आनंद सुद्धा आपल्याला वाटला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना की कोणी म्हणालं की बाबा दुपारचा टाइम ठेवलेलं, ऊन असतं पुष्कळ, परंतु मी तुम्हाला कालच झालं की जे अटन विजन करतात त्यांच्यासाठी काय सांगा बरं, त्यांच्यासाठी कुठली छत्री, कुठला पंखा, कुठलं काय आहे, कुठलं साधन, कुठलं वाहन, काही नाही आहे. तेवढं उन्हात चालण्याची तयारी आहे, तेवढा तो आनंद आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी साधाईचा जो आहे, साधाईचा स्वामींकडेच येत आहे, मग ते बुडल्याच नाही पाहिजे. परंतु स्वामींनी दाखवलेलं आहे की असं नाही, तुम्ही बुडू पण शकता. तुम्ही विधी करता करता जर का तुमच्याकडनं अविधी घडत असेल एखादा, तर तुम्ही काय होणार, अविधीच तुमच्याकडनं घडत राहील, मग अविधीचा रस्ता सुरू होऊन जाईल. म्हणून तुम्हाला काय करता आलं पाहिजे, विधीचा रस्ता जो आहे तो चांगल्या प्रकारे ज्ञानयुक्तपणे तुम्हाला चालता आला पाहिजे. आता मी जिकडून आलो प्रवचन, तिकडे आमची अस्थिपरी सुरू होती. आज अस्थिपरीच्या वचनामध्ये मला एक वेगळाच अर्थ मिळाला. त्याच्यामध्ये सांगितलं की जो जन्मक्षेपी, जो जन्मक्षेपी म्हणजे हे सगळे जे काही दोष त्याग केलेले आहेत आपण,
ते दोष त्या किती दिवस ठेवायचे आहेत? किंवा गुणांचा स्वीकार जो आपण करतो, नामस्मरण विधी सांगितला, हा किती दिवस करायचा आपल्याला? किती दिवस? मरेपर्यंत. मग आपण मार्गशीर्ष महिना, श्रावण महिना का पाळतो? या दिवसात स्मरण करायचं, हा एक चालतो ना. आणि अस्तिपरी काय सांगते आम्हाला? जो जन्मक्षेपी मुहूर्त सांगितला का त्याच्यामध्ये? कुठला काळ, नक्षत्र, वार सांगितला तुम्हाला? वेळ सांगितला का? जो जन्मक्षेपी म्हणजे मरेपर्यंत श्वास घेता ना तुम्ही, मरेपर्यंत, बरोबर? तसं मरेपर्यंत ते करायचं. श्वास घ्यायला कुठला काळ, कुळ, मुहूर्त बघता का तुम्ही? आजचा दिवस चांगला, जास्त श्वास घ्या. आज अमावस्या आहे, कमी श्वास घ्या, असं काही बघता तुम्ही? श्वास आपला कंटिन्यू चालू आहे ना, एका जे काही त्याचा वेग आहे त्या वेगामध्ये रोज आपण श्वास घेतो. तुम्हाला लक्षात येत नाही तुम्ही किती श्वास घेता दिवसभरामध्ये. काय आत्ता लक्षात आलं असेल तुम्हाला आपण श्वास घेतोय म्हणून. तसं आपलं देवाचा विधी जो आहे त्या वेगाने, एका व्यवस्थित पद्धतीने तो आपल्या कायमस्वरूपी असला पाहिजे. त्याच्यासाठी अस्थिपरीमध्ये तर मला कुठेही काळ, कुळ वगैरे ते काही दिसलेलं नाहीये, नक्षत्र दिसलेलं नाही, महिन्याची विशेषता दिसली नाही. इथे 12 महिने आणि मरेपर्यंत देवाने ते सांगून ठेवलेलं आहे. आणि हे करत असताना तिथे सांगितले विकल्प शून्य. विकल्प शून्य म्हणजे कुठलाही कल्पाकल्प तुमच्या मनामध्ये नको, की हा दिवस चांगला आणि तो दिवस वाईट, ही वेळ चांगली आणि ती दिवस वाईट. कुणीतरी म्हणालं की बाबा हे दुपारच्या वेळेमध्ये सत्संग कसा ठेवता, हा तामस काळ आहे. म्हटलं मग आपण पंखा कधी लावतो, एसी कधी लावतो? जेव्हा गरम होतं तेव्हा, जेव्हा आपलं दुपारची वेळ असते तेव्हाच लावतात ना, की सकाळी भल्या पहाटे एसी लावतात? कोणी लावतात? म्हणजे ज्या वेळेस उलट तामस काळ आहे, राजस काळ आहे, त्या काळामध्ये तुम्ही देवाचं उलट जास्त केलं पाहिजे, की जेणेकरून त्या राजस आणि तामस काळाचा प्रभाव तुमच्यावर होता कामा नये. म्हणजे आपल्याला जी संधी मिळते त्या संधीचा आपण काय केला पाहिजे? उपयोग केला पाहिजे. साधाईचा बुडता आहेत, परंतु त्यावेळेस ती संधी जी त्यांना मिळालेली आहे देवासाठी बुडण्याची संधी आहे बरं काही. आपल्याला काय वाटेल? विघ्न, देवासाठी चाललो आणि आपण बुडतोय हे विघ्न वाटेल आपल्याला. परंतु साधाईकांसाठी ती संधी होती की देवाकडे चाललोय आणि आपण बुडतोय. आणि म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारे देवा मला वाचवा म्हणून म्हणाली नाही, फक्त त्यांनी एक सूचना दिली, देवाला एक निरोप पाठवला की देवा तुमची दासी एल्लो दासी बुडाली, जी बुडाली बरं का, तुम्ही नंतर शोधत बसाल कुठे गेली कुठे गेली. तर देवा मी आता तुमची एल्लो दासी बुडाली बरं का, बुडते आहे. हा फक्त निरोप स्वामींपर्यंत पोहोचवला. वाचवा वाचवा वगैरे काहीही त्याच्यामध्ये नाहीये. आपल्याला साधं सर्दी झाली तरी लगेच देवाला विडा, देवा सर्दी नीट होऊ द्या. डॉक्टर म्हणतात सर्दी झाल्यानंतर 3 दिवस सर्दी असतेच. एका डॉक्टरांनी सांगितलं सर्दीचं औषध जर का तुम्ही घेतलं, जर का सर्दीचं औषध नाही घेतलं तर एका आठवड्यामध्ये सर्दी नीट होते, औषध नाही घेतलं तर. आणि जर का औषध घेतलं तर 8 दिवसामध्ये सर्दी नीट होते. दोन्ही एकच है। सर्दी के लिए अगर दवाई आप लेते हो तो 1 हफ्ते में नीट अच्छी हो जाएगी, सर्दी ठीक हो जाएगी। और अगर दवाई नहीं लेते हो तो 7 दिन में ठीक हो जाएगी। म्हणजे अर्थात सर्दीसाठी औषध नाही असं जे बोलतात ते आहे ते। तर एकंदरीत आपल्याला इथे थोडं जरी संकट आलं तरी आपला देवाकडे जो काही विडा जातो तो काही विनंती विडा नसतो। अर्थातच त्याच्यामध्ये काय असतं, अरे रावी असते, नीट करा लवकर मला, मग मी तुम्हाला ते आमकामक उपहार देईन वगैरे वगैरे। साधाईजांच्या बाबतीमध्ये काय घटना होती, नदीत बुडते बाई, काळोख आहे, एवढं सगळं असताना कुठल्याही प्रकारची भीती त्या व्यक्तीच्या मनामध्ये नाहीये साधाईजांच्या व्यक्ती, आणि त्याच्यानंतर बुडते आहे तरी त्यांना त्याचं काही वाटत नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे। फक्त देवाला निरोप पोहोचवणं आहे की तुमची एल्लोदासी बुडाली जी, बस एवढंच म्हटलेलं आहे।
स्वामींनी लगेच त्यांना काठावर आणलेलं आहे. आधी त्या पलीकडच्या काठावर आहेत, आता अलीकडच्या काठावर आलेले आहेत. लीळेनुसार बाकीचे लीळ आपल्याला आठवत आहेत. तुमच्यामध्ये जर का धर्म असेल तर तुम्ही पलीकडच्या काठाला जरी असले तरी परमेश्वर म्हणजे आता साधाईसा ज्या आहेत त्या पलीकडच्या काठाला आहेत, महादवा भक्त जे आहेत ते पलीकडच्या काठाला आहेत, तरी पण ते ईश्वराशी जुळलेले कसे आहेत अजून? कारण की परमेश्वर त्यांचं चिंतन करतायत, ते परमेश्वराचं चिंतन करतात, परमेश्वर त्यांचं चिंतन करतात. ह्याच्यासाठी कासवीचा दृष्टांत आपण बघितला तर ऐलाडी असते ते पैलाडी असती, तिचे काही पिल्ल आहेत आणि ती इकडून अंतःकरणी त्या 8व्या पिल्लांना आणि त्याचं अमृतकाळ असे ते संचरे त्यात ती वाढती. म्हणजे बघा, अंतःकरण एक साधासा कासव प्राणी आहे. कासवाला आपण कुठल्या दृष्टीने बघतो? हा खूप हळू आहे, हे आहे वगैरे वगैरे अनेक दोष आपण कासवा बाबतीमध्ये बोलतो. फक्त एक काल्पनिक कथेमध्ये आपण त्यांचा गौरव केलेला आहे कासव भाऊंचा की ते जिंकलेत सस्यासोबत, काल्पनिक कथा आहे. याच्या व्यतिरिक्त कासवाच्या नशिबी कुठेही काही आलेलं नाहीये चांगलेपणा. परंतु आमच्या स्वामींनी तो चांगलेपणा कासवाबद्दल सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये ती ताकद आहे की ती अंतःकरणापासनं मनापासनं ते आपल्या पिल्लांना आठवते पलीकडच्या आणि त्याचं अमृतकाळ असे ते संचर्य आणि त्यात ती वाढते. ही विशेषता आपल्याला कोणी सायन्सनी सांगितली कधी? आमच्या स्वामींनी सांगितली. लीळाचरित्रामध्ये ती 800 वर्षा पहिले ती आलेली आहे. आणि म्हणून हा जो काही संपर्क आहे तो संपर्क तुम्ही ठेवला पाहिजे. आज आपण या काठाला आहोत म्हणजे प्रपंचाच्या या काठाला आहोत, मध्ये नदी आहे त्याच्यात आपण बुडू शकतो, ती नरकाची नदी आहे. परमेश्वर पलीकडच्या काठाला आहेत, आपण या अलीकडच्या काठाला आहोत प्रपंचात. प्रपंचातनं निघालो की आपण त्या नरकाच्या त्या नदीमध्ये पडणार आहोत आणि आपल्याला काय करायचं? आता पलीकडच्या त्या काठाला जायचं आहे आणि बुडायचं नाही आहे, बुडायचं नाहीये. मग आता काय करायचं? तुम्हाला काहीतरी आधार घ्यावा लागेल आणि तो आधार फक्त परमेश्वराचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही आधार पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी आपल्याला साधाईसांचं उदाहरण भेटतं, त्या ठिकाणी आपल्याला ते यांचं सारंग पंडितांचं उदाहरण भेटतं की त्यांना स्वामींनी त्याच्यात पडू दिलं नाही, त्यांना अलीकडे घेऊन घेतलेलं आहे. आणि मग स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले पांड्या येत अनुसराल तरी ऐसेची काढी जाल गा. स्वामी म्हणतात की आता हे तर साधारणच ओढा आहे, याचं तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका काही. परंतु जर का तुम्ही अनुसरण घेतलं आमच्या ठिकाणी, ईश्वरीच्या खामणीला जर का तुम्ही पात्र झालात तर ऐसाची काढी जाल म्हणजे तुम्हाला आम्ही नरकातनं प्रपंचातनं असं सहजपणे या बाजूला घेऊन घेऊ. तिकडे आनंदच आनंद आहे. आनंद आहे की नाही? साधाईसा तिकडे बुडतायत म्हणजे जोपर्यंत साधा पलीकडे आहेत, रात्रभर साधाईसा झोपल्या नाहीत, सतत स्वामींच्या भेटीला जायचं. शेवटी त्यांच्या आईनी प्रातःकाळी एकदम पहाटेच्या काळामध्ये सांगून दिलं, तुला जायचं तर जा, मी काही येणार नाही. आणि साधाईसा निघाल्या. अलीकडच्या काठाला दुःखच दुःख आहे, दुःखामुळे तळमळ आहे. आणि पलीकडच्या काठाला जेव्हा स्वामी त्यांना घेतात, समोर स्वामी दिसतात आणि आनंद आहे त्या ठिकाणी. स्वामी ज्या बाजूला आहेत त्या बाजूला आनंद आहे आणि साधाईसा एकदम आनंदित होतात. सारंग पंडितांना इथे घेतलं जातं तेव्हा त्यांना आनंदही होतो आणि आश्चर्य सुद्धा होतो. स्वामी म्हणतात अनुसरणाचा जो कण आहे, अनुसरणाची जी बाजू आहे त्या बाजूला जर का तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला पूर्ण नरक आणि प्रपंच दुःखातनं पूर्णपणे मुक्त करून टाकू, असं स्वामी त्यांना आश्वासन देतात. आणि मग सर्वज्ञ म्हटले आणि त्या ठिकाणी स्वामींनी आमच्या त्यांना वानरीचा दृष्टांत सांगितलेला आहे. वानरी म्हणजे माकडीन. एक दृष्टीची वाया गेला म्हणती परी परमेश्वरे धरिलिया वाया न वसिजे ऐसा वानरीचा. एक दृष्टीची वाया गेला म्हणजे तुम्ही जर का देवधर्म जास्त प्रमाणात करत असाल, नाम स्मरण वगैरे जास्त प्रमाणात करत असाल, तुमच्या मुखामध्ये जर का लीळा असतील, वचन असेल, तर यदा कदाचित लोक तुम्हाला नावं ठेवू शकतात आणि लोक म्हणतील परी हा वाया गेला असं म्हणतील लोक तुम्हाला. घरचे लोक पण म्हणतील, एवढंच काय तर उपदेशी लोक पण म्हणतील. ते म्हणते जास्त देवधर्म करू नका, एवढं तुम्हाला दीक्षा घ्यायची काय, असं म्हणून लोक हिनवतात. असं वाया गेला म्हणतील तुम्हाला. परंतु जर का तुमच्या ते विधी योग्य असतील, ईश्वराने सांगितलेले तुम्ही जर का विधी करत असाल तर काय करतात? परमेश्वर तुम्हाला धरतात.
परमेश्वर काय करतील, तुम्हाला सहाय्यभूत होतात. आणि जर का तसं असेल तर परमेश्वर धरिलिया वाया न वचिजे, जर का परमेश्वराने तुम्हाला धरलेला असेल, तुम्ही तर देवाला धरलेला आहे परंतु चुकीच्या मार्गाने धरला असेल तर मग परमेश्वर तुम्हाला धरणार नाहीत. तुम्ही जर का योग्य मार्गाने जर का परमेश्वराचं ध्यान साधना करत असाल तरच परमेश्वर तुम्हाला धरतील. तुम्ही जर का सहेतुक म्हणून जर का देवाला भजत असाल, सहेतुक साधनेतनं, तर त्याचं फळ कोण देणार? कोण देईल? माया देणार, देवता देणार. परंतु तुम्ही निर्हेतुक पद्धतीने जर का साधना करत असाल तर त्याचं परमेश्वर देणार. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आमची साधना बरोबर चालू आहे, देवाची साधना करतोय आम्ही, देवालाच हे करतो आहोत, परंतु ती साधना सहेतुक आहे. जिथे गीतेमध्ये अर्जुनाला धडधडीत सांगितलेला आहे, कुठला योग सांगितला? निष्काम योग सांगितलेला आहे. फळाची अपेक्षा ठेवू नका. इथे तर आपल्या फळाशिवाय चालतच नाही. आपण कुठे कार्यक्रमाला गेलो तिथेही आपल्याला फळ पाहिजे असतं, काहीतरी प्रसाद भेटतो की नाही, बाबा ते द्या. आमच्याकडे तर मंदिरात लोक मागून घेतात, ते ऍपल द्या, ऍपल. मग आम्ही पण विचारतो कुठला देऊ, हा लालवाला देऊ की हा असा देऊ? लालवाला द्या, जे पाहिजे ते घ्या, प्रसाद पाहिजे तर घेऊनच जाता. परंतु अर्जुनाला देवाने सांगितलं की कुठल्याही प्रकारे फळाची अपेक्षा ठेवू नका. एवढं मोठं तत्व गीतेमध्ये सांगितलं, ज्याला अख्ख्या जगाने मान्य केलेलं आहे. तर आपण कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारे हेतू, कुठल्याही प्रकारे आपला सहेतुकपणा न ठेवता परमेश्वराची साधना आपण केली पाहिजे. बाईसांना कुठल्या फळाची अपेक्षा होती? बाईसा एवढं सगळं काय त्याग करून भक्ती साधनेमध्ये आवडीपूर्वक मरेपर्यंत देवासाठी त्यांनी काय केलेलं? सेवा केलेली आहे. आणि शेवटी मृत्यू सुद्धा कोणासाठी केला त्यांनी? स्वतःचा. अर्थातच त्याला मृत्यू म्हणणं चुकीचं आहे. त्याला मी समर्पण असं नाव देतो, समर्पण असं म्हणतो नेहमी. म्हणजे त्यांचं जिवंतपण जे समर्पण आहे, जिवंतपणीचं, ते सुद्धा देवासाठीच आहे. आणि त्यांनी जे काय देहाचं समर्पण नंतर केलेलं आहे, जीवाचं समर्पण जे केलेलं आहे, ते सुद्धा देवासाठीच केलेलं आहे. म्हणजे देवासाठी जगणं आणि देवासाठीच मरणं, हे बरोबर त्यांनी, बाईसांनी त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे की परमेश्वरासाठी हे समर्पण आपल्याला देता आलं पाहिजे. आणि म्हणून देवाने सांगितलेला विधी जर का आपल्याला व्यवस्थित करता आला तरच परमेश्वर सुद्धा काय करतील? तुम्हाला श्रीकर देतील. तुमची वाट बघतील भाळ प्रदेशी श्रीकर ठेवून. आणि जर का तुम्ही अयोग्य क्रिया करत असाल तर वाट बघतील का? एखादा 2 रस्ते आहेत, आपण उभे आहेत वर, माळेकरांच्या दृष्टांतामध्ये सांगितलेला तसा माळा आहे, आणि तिकडून तो येणारा व्यक्ती आहे, तो जर का आपल्या रस्त्याने येणार असेल ना, येत असेल, तर आपण त्याच्याकडे बघतो. गावाकडे जर का तुम्ही गेले ना कधी, सगळं मोकळं असतं ते घर, आणि ते बरोबर दिसतं की कोणतरी येतंय आपल्या रस्त्याने, तर ते लोक तो येईपर्यंत त्याच्याकडे बघत राहतात की कुठे कोण आहे, कोण आहे. आणि जर का तो व्यक्ती येऊन आणि तो पलीकडच्या रस्त्याला लागला, मग त्याच्याकडे कोणी बघत नाही की हा तिकडे जाणार असेल, कोण तिकडचा कोणतरी असेल, तो आपला पाहुणा नाहीये. तसं परमेश्वर पण माळेकराची दृष्टी माळ्यावर उभे आहेत. जेव्हा तुम्ही चालायला लागता त्यावेळेस परमेश्वर सुद्धा बघतात की हे कशासाठी येत आहेत. मग परमेश्वर बघतात की हे सहेतुक वाले आहेत सगळे. नारळ, पान, विडा सगळं दिसतंय, खारीक, बदाम सगळे, त्याची पिशवी पण दिसते त्याच्यामध्ये. म्हणजे हे सहेतुक वाले आहेत. यांची भरपूर कामं पेंडिंग पडलेली आहेत आपल्याकडे आधीच, मागची कामं झालेली नाही आहेत. म्हणजे हे कोणाकडे जाणार? आता हे कॉन्ट्रॅक्ट मायेकडे जाणार, की आता मायाबाईंना सांगता तुम्ही बघून घ्या आता त्यांचं काय मागण्या आहेत वगैरे, आणि काय असेल तसं देऊन टाका त्यांना. परमेश्वराच्या मनोधर्माने माया ते सहाय्य करत असते. संयोग वियोग सहाय्य तिने माया करी. परंतु देवाने बघितलं की बाबा ह्यांच्याकडे दुसरं तिसरं काहीच नाहीये. नागपत्र कराचे हे नारिय फळ, नारिय परिशिर, हा श्लोक आपण म्हणतो, परंतु तरी पण मनामध्ये दुःख असतं की पानं नाहीयेत, पिढ्यामध्ये पानं नाहीयेत. आणि श्लोक काय म्हणतो आपल्याला? श्लोकाचा अर्थ तरी कळतो का हो? नागपत्र कराचे हे आधीच म्हणून टाकलेलं आहे, म्हणजे पानं नाहीयेत आमच्याकडे, तर आमचे हातच जे आहेत
ते नागपत्र आहेत म्हणजे पानं आहेत असं आपण आधीच कबूल केलेलं आहे, मग वरून आता पानासाठी दुःख का आहे? त्याच्यापेक्षा असं दुःख करा की तुमच्या डोळ्यात पाणी येईल देवासाठी. त्या पानासाठी दुःख करण्यापेक्षा ते पाणी येईल डोळ्यात असं दुःख काहीतरी करा, तर ते आपल्याला उपयोगाचं पडणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी सहेतुक भक्ती नको पाहिजे. सहेतुक भक्ती असेल तर परमेश्वर जे आहेत ते काही आपल्याला काही सहाय्य करतील नाही करतील माहिती नाही, परंतु निर्हेतुक जर का असेल तर त्याचं सहाय्य नक्की होणार आहे. आणि त्यासाठी आमच्या स्वामींनी वानरीचं दृष्टांत सांगितलेलं आहे. वानरी असे ते ऐल खांदियेवरून पैल खांदिये जाये. स्वामींनी किती चांगलं निरीक्षण केलेलं आहे. परमेश्वरांची जी दृष्टी आहे, जी कृपादृष्टी आहे, त्या कृपादृष्टीने परमेश्वराला काय बघावं लागतं? चांगलंच बघावं लागतं. जर का देवाने ठरवलं वाईट बघायचं, तर वाईट बघायचं ठरवलं ना, तर मग आपला उद्धार अशक्य गोष्ट आहे. कारण आपल्याकडे एवढ्या गोष्टी वाईट आहेत, परमेश्वराला आपल्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात. परंतु परमेश्वराची कृपादृष्टी अशी आहे की परमेश्वर काय करतात? नेहमी चांगलं बघतात जीवाकडचं. आणि म्हणून वानरीकडे त्या माकडिणीकडे जी काही एक वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्याचं निरीक्षण स्वामींनी केलं. आणि तो निरीक्षण जो आहे ते निरीक्षण आम्हाला दृष्टांताच्या माध्यमातून आमच्यापर्यंत स्वामींनी पोहोचवलं. स्वामी सांगतात की वानरी असे म्हणजे माकडीण आहे ती ऐल खांदीवरून पैल खांदीये जाय. या फांदीवरून त्या फांदीवर, या झाडावरून त्या झाडावर अशी ती उड्या मारते. पैल खांदीवरून ऐल खांदी आणि पलीकडच्या फांदीवरून परत इकडच्या फांदीवर येते. देखत्या परी हे पडेल. आणि आपण बघत असू तर आपल्याला असं वाटतं की आता ही पडेल. काही लोकांना असं वाटतं की पडली पाहिजे. जे चालणारे लोक असतात ना, त्यांच्या विषयी जे बसलेल्या लोकांना असं वाटतं की ते पडले पाहिजेत, त्यांच्याकडनं हे बिघडलं पाहिजे काम. म्हणजे तुम्ही कुठलंही कार्य करत असता त्या टायमाला, त्यावेळेस काही लोकांची बुद्धी अशी असते बरं का. काही लोकांना असं वाटतं की नाही नाही, हे शेवटाच नेलं पाहिजे यांनी, यांच्याकडनं व्यवस्थित देवाने घडवून घेतलं पाहिजे. अशा शुभचिंतनाचे काही लोक असतात आणि ह्यांच्याकडनं हे घडलंच नाही पाहिजे आणि आम्हाला नाही बोलवणार, यांचा कार्यक्रम बघायचा फेल पडतो. असे अशुभ चिंतन करणारे लोक सुद्धा असतात. दोन्ही बाजूचे लोक असतात. आणि देखत्या परी हे पडेल म्हणजे बघणाऱ्याला असं वाटतं की आता माकडीन पडू शकते बरं का, एवढं ते भीती वाटते. परी धरिती परी ते तेची जाणे. परंतु या फांदीला सोडल्यानंतर त्या फांदीला कसं पकडायचं आहे, किती मोठी उडी घ्यायची आहे, हे बरोबर त्या माकडीनीला माहिती. आणि उडी घेतल्यानंतर पलीकडची फांदी कशी बरोबर पकडायची आहे ते बरोबर तिला कळतं आहे. परी धरिती परी ते तेची जाणे, न सुटते सूत्र ते तेची जाणे. आणि त्या फांदीला पकडण्याचं जे काही कार्य आहे ते कसं करायचं आहे ते बरोबर तिला माहिती आहे. न सुटण्याचं जे काही उपाय आहे, म्हणजे हात सुटला सुद्धा नाही पाहिजे, ते सुद्धा त्या माकडीनीला बरोबर माहिती आहे. तैसे अनुसरती परी जीवे जाणावी, नरक चुकविती परी ते परमेश्वर जाणती. तसं काय माहितीये का की अनुसरण्याची पद्धत म्हणजे आता याच्यावरून आपल्याला हा न्याय झाला, या न्यायावरून आता सिद्धांत सांगितला जातो. एखादी बोधकथा आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं तात्पर्य. आपण काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे. एखाद्या गोष्टीवरून तात्पर्य स्वामींनी असे दृष्टांत सांगितले आणि त्यावर हे सिद्धांत आहेत की ठीक आहे, एखादी वानरी आहे ती ऐल खांदीवरून पैल खांदी जाय आणि मग ते पडत नाही वगैरे वगैरे सगळं नक्की आहे, ठीक आहे. परंतु याचा आपल्याला आचार का? देवाने आपल्याला हा दृष्टांत आपल्याला का सांगितला? यावर सिद्धांत होतो की तैसे अनुसरती परी जीवे जाणावी, नरक चुकविती परी ते परमेश्वर जाणती. म्हणजे अनुसरण्याची जी काही पद्धत आहे, अनुसरायचं कसं आहे यासाठी जी काही पर आहे, जी काही पद्धत आहे ती जीवाने जाणून घेतली पाहिजे. आपण बाकीचे सगळे विधी माहिती करून घेतो की नाही, की बाबा हे वास्तुशांती असेल तर नेमकं काय करावं लागतं, काय नाही करावं लागत. आपलं विशेष स्थापना, आपल्या देवाचं काहीतरी लीळा वाचायच्या, प्रवचन होईल, स्मरण होईल, झाली वास्तुशांती. ते म्हणाले नाही काही ते शेणाने सारवायची असते तेवढी जागा. म्हटलं नाही, असं काही नाहीये. आणि म्हणजे दाराला ते आमचंच तोरणला बांधायचं असतं. म्हटलं तसंही काय नाहीये.
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती असतात बरं का. कधी कधी आम्हाला माहिती नसतात. त्यांनी सांगितलं ते आमच्या पुस्तकात लिहिलेले आहेत सगळे. म्हणजे हे वास्तुशांती असेल तर नेमकं काय काय करायचं असतं, अमका विधी असेल तर काय काय करायचं असं, हे सगळं लोकांनी पाठ केलेलं आहे. या लोकांनी कधी अनुसरणाची परिपाठ केलेली आहे का? एक जण होते ते आमच्याकडे आले, ते म्हणाले की माझ्या मुलाचं लग्न आहे. अरे रावीनी चालते रे. म्हटलं मग? त्यामुळे तुम्ही पारायण करायला या. म्हटलं मी लग्नाचं पारायण नाही करत. म्हणे असं कसं काय, दीक्षा कशाला घेतली तुम्ही? म्हटलं दीक्षा कशाला घेतली, आता ह्याचं जर का मी प्रवचन केलं तुम्हाला तर तुम्ही दीक्षा घ्याल. म्हटलं हे बघा, नाही खरं म्हणजे काय होतं की त्यांच्या मुलाचं लग्न लावायचं होतं, लग्न लावायचं होतं आणि त्यासाठी ते मला म्हणत, मी काय म्हटलं लग्न नाही लावत. मग ते म्हणाले दीक्षा काय घेतली तुम्ही? म्हटलं मी लग्न लावायला दीक्षा नाही घेतलेली आहे. तुमच्या मुलाला अनुसरायचं आहे का, उद्या आणा, आत्ताच आणा. म्हटलं लगेच अनुसरण देतो आपण, लगेच दीक्षा संन्यास देऊन टाकू. आम्ही संन्यासी काय त्याच्यासाठी झालो का? म्हणजे बोलण्याची एक ती पद्धत कशी असते तसं अनुसरती परी. म्हणजे आता कोणी येऊन आम्हाला विचारत नाही की बाबा ते आम्हाला पुढे मागे अनुसरण घ्यायचं आहे 10, 15, 20 वर्षांनी, तर ती काय पद्धत आहे अनुसरणाची वगैरे ते मला सांगा. आता मी जिकडून आलो तिकडे कळंबोलीहून एक मुलगी आलेली होती. म्हणजे तिने मला सांगितलं मी अनुसरणाचा निर्णय घेतलेला आहे. अभ्यासू पोरगी, पूर्ण परिवार अभ्यासू आहे. आता ती मला विचारत होती की बाबा अनुसरण घ्यायचं आहे, मग काय केलं पाहिजे, मला सांगा आतापासून तयारी आहे. म्हणजे विचारणारे लोक आहेत आम्हाला. तसं अनुसरती परी जी काय आहे ती जीवे जाणून घेतली पाहिजे. ही गोष्ट आपल्याला कधी ना कधी करायची आहे आणि हा गुण आपल्याकडे आहे. जाणण्याचा जो काही गुण आहे तो आपल्याकडे आहे. तुम्ही एखादा नवीन जर का पदार्थ खाल्ला तर तुम्ही विचारतात की नाही कसं बनवतात. महिला वर्ग लगेच विचारून घेतात कसं बनवलं, हे काय टाकलं याच्यामध्ये, सगळं एकदम डिटेल काढतात आणि मग घरी जाऊन बनवतात. बनवतातच, 1-2 वेळा चुकेल पण तिसऱ्या वेळा बनवल्याच जातो. म्हणजे आहे की नाही, गुण आहे तो. तसं अनुसरलेला व्यक्ती जर का बघितला तर तुम्हाला वाटलं पाहिजे कसे अनुसरले तुम्ही, काय केलं तुम्ही अनुसरणासाठी, आता अनुसरण तुम्ही कसं आचरण करता हे बघितलं पाहिजे. आम्ही त्या दिवशी गेलेलो ढोऱ्या डोंगरामध्ये हेच बघण्यासाठी गेलेलो होतो की कसं राहतात ते एकटे, कशा पद्धतीने आचरण करतायत, त्यांना त्रास होत नाही का, कष्ट होत नाही का, कंटाळा येत नाहीये का, किती वर्ष झाली इथेच राहत आहेत. त्यांना वाटत नाही थोडं बाहेर फिरून यावं, गाडी घोड्या बघून यावा, लोकांमध्ये जावं, नाही वाटत काय यांना? काय म्हणजे असे काय खासियत आहे या चर्येमध्ये, या आचरणामध्ये काय खासियत आहे की या चर्येचा किंवा अनुसरणाचा किंवा या आचरणाचा यांना उबग येत नाही, कंटाळा येत नाही, उलट आनंदच आनंद वाटतोय. लोक म्हणतात की त्यांच्या चेहऱ्यावर काय तेज आहे, आपलं तेज नाही चेहऱ्यावर. आपण तेवढं डोंगर चढून गेलो, घाम आला, तोंडावरचा मेकअप उडून गेला सगळा, आपले चेहरे एकदम थकलेले, एकदम कसे तरी चेहरे काळवंडलेले. आणि ते बाबा तिथे राहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, कुठल्याही प्रकारचं काही त्यांच्याकडे सौंदर्य प्रसाधन नाही, काही नाही, काही नाही. त्यांच्याकडे त्यांच्या चेहऱ्यावर तेज येण्याचं एक साधन त्यांच्याकडे आहे, ते म्हणजे नाम साधन आहे. ते नाम साधन जे अनंत साम आहे ते अनिकन साम आहे. वाईट विचार नाहीयेत, चिंतेचे विचार नाही, चिंतनाचे विचार आहेत. चिंतेचे विचार आले ना की चांगले चांगले चेहरे सुद्धा असे वेगळे दिसायला लागतात. चिंतेचा जर का चिंता असेल मनामध्ये, तर चिंतन जर का असेल, एखादा कुरूप चेहरा असतो तो सुद्धा प्रसन्न वाटायला लागतो, चांगला वाटायला लागतो. हे चिंतन आणि चिंतनातला, चिंतेमधला आणि चिंतनातला फरक आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की अनुसरण्याची पद्धत तुम्ही जाणून घ्या. त्यांना विचारा, त्यांना तुम्हाला हे करायचं आहे कधीतरी. आणि म्हणून ती जर का पद्धत आपण जाणून घेतली तर काय होणार आहे, नरक चुकविती परी ते परमेश्वर जाणती. म्हणजे तुमचे नरक कसे चुकवायचे आहेत याविषयी मग परमेश्वर बघून घेतील, तुम्ही त्याच्याविषयी काळजी करायची नाही, परमेश्वर बघून घेणार आहेत. आणि म्हणून या दृष्टांताला थोडं वेगळ्या याच्याने बघूया आपण
लीळेच्या माध्यमातून की सर्वज्ञ म्हटले, वानरी असे ते आपले पिलू पोटी लावून ऐल खांदीवरून पैल खांदी जाय, पहिली खांदीवरून ऐली खांदी ये, तिची पिल्या सहित क्रीडा जे पाहती, तयाची या देखती या गती, हे पिल्लू पडेल पडेल ऐसे वाटे. म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे, माकडीनीचे पिल्लू तिच्या पोटाला जसं पकडून असतं, चारी तिचे जे काय हात आहेत ते त्याच्याने ते पक्क त्यांनी त्या आईला पकडून ठेवलेलं असतं. आणि ती माकडीन जी आहे ती अलीकडनं पलीकडे पलीकडनं अलीकडे येते आणि बघणाऱ्यांना असं वाटतं हे पिल्लू कधी पण खाली पडेल बरं का. आपल्याला मनामध्ये असं धस होतं, आपल्याला बघताना ते काय होतं, त्रास होतो की पिल्लू पडू शकतं, परंतु ते पिल्लू काही पडत नाही आणि ती पडू देत नाही. पिल्लू पडत नाही हा पिल्लूचा कड, आणि पडू देत नाही त्या पिलागती त्या वानरीचा तो कड आहे. परी तया पिल्याची धरती परी ते तेची जाणे, आणि जेणे न सुटे ते सूत्र वानरीची जाणे. म्हणजे पिल्लाला माहिती आहे की कसं पकडायचं आहे मला, दोन्हीचा कड आहे बरं का. पिल्लाला जर का माहिती नसेल की कसं पकडायचं आहे तर तो पिल्लू पडू शकतो, परंतु त्या पिल्लाला माहिती आहे की कशा प्रकारे पकडायचं आहे, आणि वानरीला माहिती की त्याला कशा प्रकारे पकडू द्यायचं आहे. म्हणजे ते असतं ना, वाघीण असते ते आपल्या पिलाच्या अंगावरून जेव्हा तो पंजा फिरवणार तेव्हा तो मायेचा पंजा असतो, आणि जर का तोच पंजा जर का आपल्यावर फिरवला तर आपल्याकडची जमवलेली माया जाईल म्हणजे पैसे जातील, जखम होईल. म्हणजे पंजा तोच आहे, नख तीच आहे, परंतु कुठे ती कशी काम करते आणि कुठे ती कशी काम करत असते. म्हणजे त्या पिलाला तो पंजा लागू नये याची काळजी त्या वाघिणीला आहे. ती पद्धत बरोबर आहे, कसा हात फिरवायचा आहे, पंजा फिरवायचा आहे, तसं ह्या पिलाला कसं पकडू द्यायचं आहे की जेणेकरून हा पडणार नाही. त्या हिशोबाने ती आपलं जे काही शरीर आहे त्यासाठी तेवढे ढिल्लं सोडत असेल, आणि तो बरोबर ते पकडतो, आणि बरोबर तो सुद्धा सोडत नाही पिल्लू, आणि ती सुद्धा सुटू देत नाही. असे दोन्ही कड आहेत. आणि त्याचा सिद्धांत सांगतात, तैसे अनुसरती परी जीवे जाणावी आणि नरक चुकविती परी ते परमेश्वर जाणती. तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की देवाला कसं आपण धरलं पाहिजे. देवाचं जे काय धर्म येत धारे येते तत् धर्म, जे एकदा धरलं की परत ते सोडता येत नाही, सोडल्या जात नाही, त्याला धर्म असं म्हणतात. आणि धर्म काय करतं, तुमचं रक्षण करतं. ते जर का तुमच्याकडे असेल मग तुम्ही परमेश्वराला कधी सोडू शकत नाही. परमेश्वर भले तुम्हाला सोडून जाऊ ना, उत्तर दिशेला जाऊ, अजून कुठे जाऊ, परंतु तुम्ही जर का देवाला धरलेला असेल तर मग देव कुठेही जाऊ शकत नाही. परमेश्वराला काय करावं लागेल, तुमच्यासाठी परत 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 यावं लागेल. निळभट्टाने आमच्या कधीतरी मागच्या जन्मामध्ये देवाला असं धरून ठेवलेलं आहे की देवाला काय करावं लागलं, प्रवास करून, मनुष्य वेशाची निमाने प्रवास करून त्यांना त्यांच्या घरी यावंच लागलं. का देवानी बोलवून का नाही घेतलं त्यांना, असा योग का नाही घडला, कुठेतरी भेट झाली, देवाला जावं लागलं. देवाला त्यांनी एवढं चांगल्या प्रकारे धरून ठेवलेलं आहे. एका ठिकाणी 22 ठिकाणी स्वामींना तिकडे मेहकरहून प्रवास करून पैठणला यावं लागतं. का 22 देवाला असं धरून ठेवलेलं आहे की देवाला तिथे यावंच लागतं. देवाचा प्रवास कुठेही चालू इतर भक्तांसाठी, परंतु जर का तुम्ही भक्त असाल, तुमच्याकडे आवडी असेल, श्रद्धा असेल, तर देवाला तुमच्याकडे यावंच लागेल. चांगदेव भटांच्या लीळेमध्ये जेव्हा चांगदेव भट स्वामींचं नाम घेत आहेत, खेळ तर चालू आहे, नावाला खेळ सुरू आहे, परंतु तो खेळ नसून त्या ठिकाणी नामस्मरण विधी चालू आहे. आणि तो चालू असताना परमेश्वर जे आहेत, परमेश्वर तिकडेच आहेत, मठामध्ये आहेत, पहुडलेले आहेत, आरोपणा करता आहेत, परंतु ही त्यांची धरण्याची जी काही परमेश्वराला त्यांनी जे काय धरून ठेवलेलं आहे अजिबात सोडायला तयार नाहीयेत. कपडे धुताना देवाला आठवत आहेत, नदीकडे आले तेव्हा पण देवाला आठवत आठवत आले, कपडे वाळत घालताना देवाला आठवत आहेत, घडी घालताना देवाला आठवत आहेत, देवळी बनवताना देवाला आठवत आहेत, देवळी बनवल्यानंतर नामस्मरणच सुरू आहे त्यांचं, देवाला सोडायलाच तयार नाही. शेवटी काय करावं लागलं, देवाला स्वतःचं ठिकाण सोडून यावं लागलं. परमेश्वराला धरल्यानंतर काय होतं, असं होत असतं, परमेश्वराला तुमच्यापर्यंत यावं लागतं. ही योग्यता तुम्ही तयार करा. परमेश्वराला अडचणीत नाही आणायचं आपल्याला, परमेश्वराला कधीच अडचणीत आणू नका.
कुणीतरी व्यक्ती त्यांच्याकडे, बाबा जाणार नव्हते, वयस्कर बाबा, आणि ते बाबा त्यांच्याकडे जाणार नाहीत. ते म्हणाले, नाही बाबा तुम्हाला आमच्याकडे यावंच लागेल. बाबा आता एवढं ऊन आहे, आम्ही आता जेवलो, तुम्हाला काय बोलायचंय, काय मागवायचंय, काय खाऊ घालायचं इथेच तुम्ही द्या आम्हाला. त्यांनी बाबांचे पाय पकडले, म्हणे तुम्ही हो बोलत नाही तोपर्यंत पाय सोडणारच नाही. चालतं असं? अडचणीत नका आणू कोणाला. देवाला प्रसन्नतेने देव तुमच्याकडे आले पाहिजे. असं देवाचे पाय बी पकडून वगैरे काही देव येणार नाही. तुम्ही म्हणाल, मी तर तुम्हाला इथे पाय पकडण्याचं सांगितलं, ह्या देवानी त्याच्यापेक्षा मोठं सांगून ठेवलेलं आहे. देव म्हणतात, येणे खडकेची कपाळा घ्या पा जरी होय. म्हणजे तुम्ही दगडावर जरी स्वतःचं डोकं आपडलं तरी आम्ही तुम्हाला भेटणार नाही बरं का. तुम्ही म्हणाल की देवा आता तुम्ही नाही आले, तुम्ही कपाळ माझा आपटून फोडून टाकेल. ते म्हणतात ठीक आहे चालेल. काही देवाला गरज नाहीये. देव म्हणतात, तो जेणे परी होवावा तो तेणेची परी होईल. तुम्हाला एकदा सांगितलं ना की आम्ही अशा पद्धतीने भेटणार आहोत, तर तशाच पद्धतीने भेटणार. मग असं भेटणार नाही. तुम्ही कपाळ आपटाल, तुम्ही एका पायावर स्मरण काय कराल, तुम्ही परत अजून काय 4-4 दिवस उपवास करून स्मरण काय कराल, याच्याने देव भेटणार आहे का? म्हणजे जे मुख्य गोष्ट करायची ती सोडून बाकीच्याच भलत्या गोष्टी करतोय आपण, त्याच्यामध्ये वेळ लावतो आहे, त्याच्यामध्ये वेळ घालवतो आहोत. अशा उपासात आपण देव भेटत नाही. देवाने जो विधी सांगितलेला आहे तोच करा, आणि देवाने सांगितलेलं आहे की तो जेणे परी होवावा तो तेणेची परी होईल. आणि म्हणून तुम्हाला सगळे मार्ग चापून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला सगळेजण सांगतात, म्हणजे देव पाहिजे का? मग तुम्हाला अनुसरण घ्यावं लागेल, अनुसरण घ्यावं लागेल. तुमचा प्रश्न गणपत आपल्यानी पहिलेच करून ठेवलेला आहे. ते स्वामींना म्हणतात, देवा तुम्ही ऐसे अनुसरा अनुसरा ऐसे गोसावी का म्हणती, काही वेगळा मार्ग सांगा. आपण असतो तर देवाला म्हटलं असतं, देवा इथे आमचे खूप सरळ मार्गाने काम होत नसेल तर आम्ही पैसे वगैरे देऊन ते कामं करून घेतो. तर तसा काही मार्ग आहे का? आमच्या बदली जर का अजून 4 लोकांना अनुसरण दिलं तर आम्हाला काही पुण्य भेटेल का अनुसरणाचं? अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या आपल्या डोक्यामध्ये आल्या असत्या किंवा येत असतील, परंतु देवाने काय केलेलं आहे त्याचं उत्तर गणपत आपल्याला आधीच देऊन ठेवलं. स्वामी म्हणतात, ते एकीची खावणी आमची खासियत आहे, आमचा नियम आहे तो, आमची वैशिष्ट्यता आहे की तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर अनुसरणाशिवाय वेगळा दरवाजा नाही, वेगळा पर्याय नाही, वेगळं द्वार नाही, वेगळं साधन नाही. आता याच्यानंतर आपले कुठले प्रश्न पाहिजेत का अजून? बस, म्हणजे आता आपण काय केलं पाहिजे, सगळ्यांनी तयारीत असलं पाहिजे. आणि अनुसरती परी जी काय आहे ती काय केली पाहिजे आपण? अनुसरती परी जीवे जाणावी. आता आपण त्याची माहिती काढायला लागलं पाहिजे. आता जास्त वेळ घालवायचा नाही. तर मग तुम्ही इथे जर का अनुसरणाच्या तयारी लागले तर परमेश्वर पण तिकडे आयोजन करतील की आता ह्याचे कसे कसे दोष चुकवायचे आहेत, अनुसरणातले अडथळे याचे कसे आपल्याला दूर करायचे आहेत, हे सगळं परमेश्वर सुद्धा आयोजन करायला सुरुवात करतील. बरोबर आहे ना? की आपण सांगितलं की 8 दिवसाने कार्यक्रम आहे, बाबा येणार आहेत, मग तुमची तयारी कधी असते? 8 तास आधी की 8 दिवस आधी? ज्या दिवशी कळलं त्या दिवसापासून लगेच तुमची तयारी चालू होते. तुम्ही आज जर का देवाला कळवलं ना, मग अशी आपण बघितलं साधा इसाने फक्त कळवलं की मी बुडते आहे, बाकी काही केलं नाही, देवाने लगेच आयोजन केलं, काठाला लावलं. तुम्ही आत्ताच देवाला निरोप पाठवा की आम्हाला अनुसरायचं आहे. एवढा निरोप एकदा पोहोचला की देव मग तिकडून त्यांचं आयोजन करायला मग सुरुवात करतात. वानरीच्या दृष्टांतामध्ये आम्हाला ही जी गोष्ट स्वामींनी सांगितली आणि त्या गोष्टीच्या द्वारे माध्यमातनं त्या ठिकाणी देवाने जे काही आम्हाला सिद्धांत त्या ठिकाणी पटवून दिलेला आहे, हा अतिशय उत्तम असा सिद्धांत आम्हाला मिळालेला आहे. आणि अनुसरण काय आहे, अनुसरती परी काय आहे, अनुसरण जीवाने का घ्यावं, ते घेतल्याने काय होतं, त्याचं विश्लेषण आमच्या देवाने उद्धरणाच्या त्या प्रकरणामध्ये देऊन ठेवलेलं आहे. अनुसरल्याचे आगद्द कोणते अनारब्ध सुनके, म्हणजे कर्माची त्रिविधता होते, देवत्व त्रिविंशत्व होणे नाही, देवता फळाला जायचं नाही, नरक फळाला जायचं नाही अनुसरल्याला. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, कर्मासवा भोग नाही, दैवासवा भोग, असं सगळ्या सुविधा देऊन ठेवल्या. तुम्ही फक्त अनुसरा, लगेच तयार आहे, तुम्हाला काय काय सुविधा मिळणार आहेत. अनुसरणाचा नुसता उल्लेख जरी करा तरी सुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी परमेश्वर कार्य सुरू करतात. असं या वानरीच्या दृष्टांतातनं आपण या ठिकाणी हा बोध जो आहे, हा आदर्श जो आहे तो आपण घेतलेला आहे.
दंडवत हो